आरक्षणासाठी छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातला वाद सुरूच आहे। सरसकट आरक्षण मिळू देणार नाही असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय। त्यावरती जरांगे पाटील यांनी उत्तर दिलंय। भुजबळांची इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। सरकारनं शहाणपणाची भूमिका घेऊन सकारात्मक तोडगा काढावा असंही जरांगे यांनी म्हटलंय। परवानगी मिळाली नाही तर मुंबईला मराठे घेऊन जाणार असंही जरांगे यांनी भूमिका मांडलेली आहे। दरम्यान जरांगे आणि भुजबळांमध्ये काय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्यात आपण बघूयात। अजिबात शक्य नाही त्याने आम्ही ते होऊ देणार नाही। न्यायालयीन लढाईची वेळ आली तर लढणार। न्यायालयाची पण लढाई लढू आणि रस्त्यावरची पण लढाई लढू जर ओबीसीतून जर सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळालं। तुला काय रस्त्यावर लढू नाही तर डांबऱ्यावर झोपा, आम्हाला काय करायचं? पुढं पडतो। आमचं हक्काचं आरक्षण आहे, आमच्या नोंदी सापडल्यात। आम्ही ओबीसीत आरक्षण घेणार आणि ते आम्हाला मिळणार आहे। ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या वाटते मराठ्यांच्या जर शासकीय नोंदी सापडल्या तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे। आपल्या नेत्यानं गप्प बसावं, कारण ओबीसी बांधव तेवढा हुशार आहे। ह्यो राजकारणी माणूस आहे, ह्यो राजकीय फायद्यासाठी काय पण बोलतो, परंतु त्याच्या म्हणण्यानं आरक्षणात जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही। लोकशाही, तुला काय करायचं कर, लोकशाही, आम्हाला काय करायचं आम्ही करू। ओबीसी आरक्षणातच मराठे जाणार बघ म्हणतो थोड्या दिवस।